अरे बेंडळ्या, काय पाडापाडी केली सात मध्ये? अण्णा मी निघतोय. एकतर आज कॉलेजला जायला उशीर झालाय मला. नेहमीच आहे. आणि त्यातून माझी ही गाडी. हो, किका मारून मारून जीव वैतागतो नुसता. एखादा भंगारवाला सुद्धा विकत घेईल का नाही शंका वाटते मला. हे बाबा, अरे चालायचं. मी निघतो अण्णा. हा, उशीर झालाय. सावकाश. हो, सावकाश सावकाश. ए बेटा ए. अण्णा गेलो. अरे नीट सांभाळून जा रे. हो हो. कसं व्हायचं ह्या पोराचं? आई बिना वाढलेलं पोर. लाड तरी किती करायचे? रागावताही येत नाही. दोन दिवसापासून रजेवर आहे. ए तो बघा. हाय हाय हाय, उसकी चाल तो देख. हे रॉबिन, तो बघ चम्या कसा चाललाय ते. अरे मग चम्या कसा चालणार? तसाच तो चाललाय. बघ त्या चेहरा बघ, जणू विद्यापीठात पहिलाच येणार. मला वाटतं बहुतेक त्याला लाफ्टर चॅलेंज वाल्यांनी हाकलून. का रे, तुम्हाला त्याचा चेहरा कोणासारखा वाटतो? डॉक्टर की इंजिनियर? मी सांगू का? टन 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 कंडक्टर. अण्णा, अण्णा ह्या तुमच्या गोळ्या. गोळ्या घ्या. ठेव तिकडे. अहो आत्ताच घ्या की गोळ्या. अरे ठेव म्हणून सांगितलं ना तुला. घ्या की गोळ्या अण्णा. अरे ठेव बाबा. मी काय नोकर माणूस म्हणून तुम्ही माझं ऐकणार आहे थोडी? ए बाबू, ए बाबू. बाबू बेटा, अरे असं बोलायचं नाही. हे बघ, खबरदार असं जर माझ्या समोर बोललास तर. अरे जसा जसा रोहन ना तसा मला तू. काय परत परत असं अजिबात मनात सुद्धा आणू नकोस. राग गेला ना आता? गेला. नक्की नक्की. दे गोळ्या. हे घ्या. अरे बाबू, रोहननी डबा नेला का? अहो कसलं काय फाटक्यात पाय. रोहन आहे ना, डबा घरातच विसरून गेलाय बघा. हो का? हो. नेहमीच आहे बाबा त्याचं. Oh, there comes my sweetheart. हाय. Hi babes. How are you? I'm fine. What's up? काय रोहन, काय करतोय? अरे कोणाचं चित्र काढतोय? अरे तू चांगला चित्र काढतोस ना, मग आमचं पण काढ ना. हे गाईज, कम ऑन यार. अरे लवकर. हा बघा, एक कलाकार, एक नंबरचा चित्रकार. ओ रवी वर्मा. नाही रे, पिकासो. चल दाखव तुझी झलक, म्हणजे चित्र रे. बघू दे जरा आम्हाला तुझी कला. हाय गाईज, कोणती कला? वाव, क्या बात है. Oh, what a bungalow यार. खरंच यार. रोहन, तुझा बंगला छान आहे रे. कोण कोण राहतं? माझे अण्णा, म्हणजे वडील माझे. बर. बाबू आणि मी, आम्ही तिघच असतो. बाबू म्हणजे? आमच्या घरच्यासारखाच आहे तो. अण्णांनी लहानपणापासून सांभाळलाय त्याला.
काय रे रोहन, तुझे अण्णा कुठे दिसत नाहीयेत? ते दवाखान्यात गेलेत. यार एवढा कुठं पिक्चर वगैरे पाहिलं का रे? अरे बघितला ना, ओम शांती ओम. ओम शांती ओम. रोहन हा? कसला विचार करतोयस यार? नाही. अरे यार रॉबिन, रागावणार नशील तर एक विचारू? ए डूड, वी आर गुड फ्रेंड्स यार, इसलिए सब कुछ खुल्लम खुल्ला. विचार तुला काय विचारायचंय. हा पण जर तू आता नाही बोललास तर ओके ओके, सॉरी. अरे यार मला तुमच्या सगळ्यांचं कुतूहल वाटतं. तुम्ही सगळे एवढी मौज मजा करता, पण या सगळ्यासाठी तुमच्याकडे पैसा येतो कुठून? नाही म्हणजे तुमच्यापैकी कोणीच नोकरी धंदा वगैरे काहीच करत नाही तरी सुद्धा. अरे यार रोहन, आमच्या सगळ्यांचं एकच लॉजिक आहे, ये जिंदगी बहुत छोटी है, आज है उतनी ही है, कल का क्या भरोसा. बस म्हणून हसा खेळा ऐश करा, आयुष्य परत मिळणार नाहीये रे. क्या बात आहे. पण मग हे सगळं तुम्हाला जमतं कसं? अरे अगदी सोपं आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट. म्हणजे इधर का माल उधर और उधर का माल इधर. आणि त्या कामातून मिळणाऱ्या मोबदल्यातून आम्ही पार्टी दारू सिगरेट सगळं ऐश करतो. अरे यार मग मला पण तुमच्या ग्रुपमध्ये सामील करून घ्या ना. तुमच्या मोहिमेत मला सामील करून घ्या ना प्लीज. आणि पुढे यार मलाही स्वतःची इमेज तयार करायची, स्वतःचं नाव करायचं आहे, खूप पैसा कमवायचा आहे मला. आणि किती दिवस असं अण्णांच्या जीवावर जगणार आहे मी? एक्सक्यूज मी गाइस, जस्ट वन सेकंड. अरे मोरे, चौकीदार कुठल्या कुठल्या कंप्लेंट आल्या? रेल्वे स्टेशनला खिसा कापल्याची आणि साहेब त्या झोपडपट्टीत बांधण्यात आल्याची. एक मिनटं साहेब. नमस्कार, मीरानगर पोलीस स्टेशन, हवालदार मोरे बोलतो. हो हो सर. साहेब कमिशनर साहेबांचा फोन आहे. जय हिंद सर, मी इन्स्पेक्टर विजय बोलतो सर. नाही सर. येस सर. ठीक आहे सर, काय काळजी करू नका, माझे सहकार्य राहील सर. ओके सर. काय झालं सर? जबाबदारी वाढली आपली. कसली? CB ऑफिसर आपल्याकडे येत आहेत, तर लागा कामाला तुम्ही आता. अण्णा, ही गोळी घ्या बरं का. हो, ती काळजी घेतो माझी. अण्णा अण्णा आज आज संध्याकाळी माझी एक महत्वाची मीटिंग आहे. अरे पण कदाचित यायला उशीर होईल मला. जेवणासाठी वाट बघू नका, तुम्ही आणि बाबू जेवून घ्या. ए ए रोहन बेटा, अरे काय चाललंय काय तुझं हे? अण्णा अहो, कुठे काय काय झालं? काय झालं म्हणून मलाच काय विचारतोयस तू? अरे रोज सकाळी तू लवकर जातोस, रात्री अपरात्री घरी येतोस. बघ बाबा, जरा सांभाळून बरं का, मला तुझी काळजी वाटते. अण्णा बघ, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. तुझ्याशिवाय मला कोण आहे रे? या म्हाताऱ्याला तुझाच एक आधार आहे बघ. अण्णा अहो, तुम्ही पण ना. आणि आता मी काय लहान राहिलोय का? नाही. अहो आता याच वयात मला काहीतरी करायला हवं, हो की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. अरे पण जे काही करशील ना ते पूर्ण विचाराने कर म्हणजे झालं. अण्णा अहो, तुमचं रोहन कधी अविचाराने वागेल का? अरे नाही रोहन बेटा, तेवढा माझा विश्वास आहे तुझ्यावर. आहे ना रोहन? रोहन, अरे आज तुझी आई असती तर. हे बघ बेटा, एकदा तू संसारात रमलास ना की मला कोणतीच चिंता उरणार नाही बघ.
अण्णा अण्णा तुम्ही पण ना किती विचार करता अहो किती काळजी कराल माझी. सगळं ठीक होईल. ओके मी निघतो. आणि हा अण्णा जेवायला माझी वाट बघू नका. येतो मी. राप राप चला लवकर. सीबीआय ऑफिसर सातव. जय हिंद सर. जय हिंद. इन्स्पेक्टर विजय. इन्स्पेक्टर विजय हे आमचे सीबीआय ऑफिसर भोसले सलीम कुदळे. नमस्कार. सलीम कुदळे तुम्हा दोघांना जी कामं सांगितली तेवढी करून घ्या. सर. बसा ना सर. बसा आपण बसा सर. सर मी आपल्याला काय मदत करू शकतो का? इन्स्पेक्टर विजय आपल्या हद्दीतील गुन्हेगारांची फाईल घेऊन या. येस सर. नमस्कार सर. नमस्कार. सर ठीक आहे पहिले द्या त्यांच्याकडे. ठीक आहे सर. भोसले आपल्या केसशी संबंधित काही माहिती आहे का बघायला? सर सर यापैकी 2 जणांचे फोटो व माहिती आपल्या संबंधिताची जुळती आहे सर. कोण? एक आहे बबलूभाई आणि दुसरा इम्रान सय्यद. इन्स्पेक्टर विजय या दोघांचं काय? सर हे दोघं तर सध्या फरारी आहेत. त्यांचं तपासाचं काम चालू आहे. भोसले सर एक काम करा आपल्या ऑफिसर्सला घेऊन ट्रॅप लावा. सर. वी मस्ट गेट देम ॲट एनी कॉस्ट. सर. रॉबिन यार आपण नक्की आलोय तरी कुठे? अरे तू टेन्शन का घेतो? शांत राहा, आम्ही आहे तुझ्याबरोबर. ओके फ्रेंड्स आपण जरा इथंच थांबूया. पण वेळ होतच आली. इथे थांबून नक्की करायचं तरी काय? अरे तू टेन्शन नको घेऊ, तुला सगळं मिळेल, सगळं कळेल तुला आता. नाही रे पण भीती वाटते. कमान यार कशाला घाबरतोयस? मी आहे ना तुझ्या बरोबर. डोंट वरी काहीही प्रॉब्लेम होणार नाही. हे बघ घर बंगला गाडी तुला जे काही पाहिजे ना ते सगळं मिळेल. आता तू आमच्या ग्रुपमध्ये आलायस काहीही प्रॉब्लेम नाही आहे. नमस्ते भाई. कैसा चल रहा है? सब ठीक है भाई. बाकी सब ठीक सब कुछ हुआ? उसको ठीक तरह समझा उसको? और कौन है वो लड़का? भाई रोहन भाई. सब कुछ ठीक है? समझा दिया उसने सब कुछ? जी भाई. ठीक तरह काम करेगा? जी. गद्दारी नहीं करेगा? नहीं भाई. गद्दारी नहीं चलेगी. नहीं तो देख. नहीं भाई ऐसा नहीं होगा. समझा ना? ठीक है भाई मेरा कमीशन भाई. और मिलेगा मिलेगा. ठीक है भाई. मिलेगा शाम को फोन करता हूँ. हाँ भाई. ठीक है भाई और कुछ काम भाई? बोलता हूँ. हाँ भाई. देखो ये ठीक तरह होना चाहिए. हाँ हाँ भाई. कमान रोहन, हा हे सगळ्यात मोठा काम आहे. तुला चांगलं करायचं आहे, घाबरू नको. येस, बेस्ट ऑफ लक. कमान गाइस, लेट्स लीव नाउ. ओके, गुड नाइट. चल बाय. चलो बाय. बाय. बाय गुड नाईट. रॉबिन आय हॅव अ प्लॅन. 40 करोडचे हिरे आपणच मिळवले तर
अण्णा 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 ए पोरा ए काय झालं अण्णा मला वाचवा. काय झालं? अरे काय झालं काय? अण्णा मी मेलो. अरे काय झालं सांग तर खरं. संपलो अण्णा. नाही रे अण्णा मला वाचवा. तू शांत हो, तू शांत हो. आपण काहीतरी मार्ग काढूया. नाही अण्णा यातून काहीच मार्ग निघणार नाहीये. नाही रे अण्णा मी संपलो. नाही नाही मी आहे. तू काळजी करू नकोस, मी आहे इथं. हे बघ नाही नाही बेटा बेटा काळजी करू नको. मी अजून जिवंत आहे. हे बघ नाही नाही हे बघ नाही नाही तू काळजी करू नकोस, मी आहे इथं. हे बघ नको नको तू असं कर. तू हा इथं खाली जा तू खाली जा. मी बघतो काय करायचं. चला रे शोधा त्याला. अरे अहो नाही काय झालं? काय करताय का तुम्ही? काय झालं? तुझा मुलगा स्मगलर आहे. नाही माझा मुलगा स्मगलर? अहो काय केलं त्यांनी? नाही असं बोलू नका तुम्ही. सापडला सापड नाही माझा मुलगा स्मगलर नाही. नाही चोर नाही माझा मुलगा चोर. मारू नका त्याला. रोहन मारू नका. पाणी मारू नका. बाबू मेला पोलीस. अण्णा 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 अण्णा. डार्लिंग ये लो बाबू भाई. हेलो. हाँ बबलू भाई बोल रहा हूँ. શું બબલુ ભાઈ? હું કાંતાભાઈ વાત કરું છું. અવાજ પછાણો નથી. सॉरी माफ करना कांता भाई, टेंशन में था. અરે શું ટેન્શનની વાત કરો છો યાર? મારે 3 दिन થઈ ગયો, હજી મટેરિયલ આવ્યો નથી. તમારો ફોન સુધી આવ્યો નથી. हाँ भाई वो छोकरा एकदम बकवास निकला. छोरी भी उससे ज्यादा स्मार्ट निकली. અરે ભાઈ આ તો પણ તમારી મગજમારી છે ને, મારી મગજમારી નથી. શું થઈ ગયું માલનું? મને તો માલ જોઈએ છે. तुम्हें पता है ना क्या हो जाएगा. साला अजून रोहनचा पत्ता नाही. कुठं खपलाय काय माहित. त्याचं काही बरं वाईट झालं नसेल ना? ए बाई शुभ शुभ बोल. त्याचं बरं वाईट होणं म्हणजे आपण संपलो एवढं लक्षात ठेव. रॉबिन यात रोहनचं काही प्लॅन तर नसेल ना? एवढी डेअरिंग करणारा तो मुलगा असेल काय? अरे यार या विचार माझ्या डोक्यात मुंग्या येऊ लागल्यात. रॉबिन शांत हो. असं रागून काय होणार आहे? सँडी बरोबर बोलतोय. ते सगळं ठीक आहे यार, पण त्या बापाचा फोन आहे त्याला काय सांगू मग? तुम्ही जा. भाई का फोन. हेलो. हाँ भाई. हाँ आपका क्या हुक्म है भाई?
हाँ भाई मैं देखता हूँ भाई, वो रोहन इतना फालतू निकलेगा मालूम नहीं था भाई, उसका फोन भी नहीं लग रहा है। मैं देखता हूँ भाई, भाई आप टेंशन मत लो भाई, मैं करता हूँ सब। काय करू, काही सुचेनासं झालंय, डोकं फार जाम होऊन गेलंय काय. हॅलो, नमस्कार, मीरानगर पोलीस स्टेशन. मी हवालदार मोरे बोलतोय. नमस्कार, मी अण्णा दीक्षित बोलतोय. बोला, काय काम आहे? माझी एक कंप्लेंट आहे हो. कसली? 2 दिवस झाले माझा मुलगा बेपत्ता आहे. बर, मुलाचं नाव? रोहन दीक्षित, वय वर्ष 20. कॉलेजमध्ये शिकतोय. फोटो आहे का त्याचा? हो आहे ना साहेब. बर, शेवटचं कधी पाहिलं? परवाच्या दिवशी कॉलेजमध्ये गेला, तो परत आलाच नाही हो. मग आज कंप्लेंट करायला सुचलं का? नाही साहेब, मला वाटलं होतं की काही कामासाठी तो मित्रांबरोबर गेला असला तर. ठीक आहे. कंप्लेंट कच्ची घेतली. इथं पोलीस स्टेशनमध्ये स्वतः येऊन लेखी कंप्लेंट द्यायची आणि येताना त्याचा एखादा मोठा स्वतंत्र असा फोटो घेऊन या. बरं, ठीक आहे साहेब. तुम्ही म्हणताय तसं मी स्वतः पोलीस स्टेशनला येतो हो, आणि येताना फोटोही घेऊन येतो. पण साहेब माझ्या मुलाला शोधून काढा हो, फार उपकार होतील तुमचे. तुझं नक्की म्हणणं काय आहे रॉबिन? हे बघ, जे असेल ना ते स्पष्ट सांग. आपल्याला आत्ताच काय ते ठरवायला हवं. होय रश्मी, आता सगळंच ठरवूया. तसंही आपल्याकडे थोडाच वेळ आहे. शिवाय बबलूबाईंना आपल्या जबाबदारीवर रोहनची नियुक्ती केली होती, आपल्या जबाबदारीवर. आणि आता रोहनही गायब आहे आणि हिरेही, म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं. तेच म्हणतोय मी, जर बबलूबाईला हिरे मिळाले नाही ना तर आपण सगळे मेलच म्हणून समजा. मग तुझा प्लॅन तरी काय सांग ना. ऐका रश्मी, तू ताबडतोब रोहनच्या घरी घुसायचं, तिथं त्याच्या वडिलांचा विश्वास संपादन करायचं आणि प्रसंगी त्या म्हाताऱ्याच्या गळ्यातही पड आणि रोहनच्या आठवणीसाठी तिथंच राहा. हिऱ्यांचा शोध घे. मी एकटी? अगं, तोपर्यंत आम्ही तुला जॉईन होतोच, अगदी 2-4 दिवसातच. तू बिलकुल काळजी करू नकोस. आणि मग आपण सगळे घर पिंजरून काढूयात. कुठं जातील ते हिरे? मग तो रोहन कुठं खपलाय, आपल्याला काय करायचंय? पण बबलूभाई वाचून जिवंत राहायचं असेल याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. काय तानिया, काय रॉबिन? ए क्या है रे? कुछ नहीं साहब, ड्यूटी पे जा रहा हूँ. चल निकल इधर से. जाता है साहब. अरे ओके, आपण सगळे आता तयारीला लागूया. रश्मी, तू मुख्य सूत्रधार आहे. सो एनीबॉडी एनी क्वेश्चन्स? नो, ॲब्सोल्युटली नॉट. मी उद्याच घुसते. सो डन. कोणी आहे का घरात? रोहन? मी ओळखलं नाही तुम्हाला. आपण रोहनचे बाबाच ना? हो, पण तू कोण? मी आत येऊ का? सगळं सांगते. हो, माफ करा. ये ना, ये.
ये ना, ये 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 बस. तुम्ही ओळखलेलं दिसत नाही. कसं ओळखणार? अहो मी प्रथमच तुमच्या घरी येते. सॉरी, मी रश्मी, रोहनची अगदी खास आणि जवळची मैत्रीण. हो, तू रोहनची मैत्रीण तर हे? मग हरकत नाही. हां, अण्णा गेले काही दिवसात रोहनची गाठभेट नाही झाली म्हणून मुद्दाम मी इथे आले. पण रोहन, काय सांगू बेटा तुला, गेले 3-4 दिवस झाले रोहन बेपत्ता आहे. काय बोलताय अण्णा? शक्य नाही. बेटा अगं मी त्याचा बाप बोलतोय, खोटं कसं सांगेन. गेले 3-4 दिवस तो नाही, त्याचा खूप शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि पोलीस कंप्लेंटही आम्ही दिली. बेटा आता तूच त्याचा शोध घे. या म्हाताऱ्याला त्याचा आधार मिळून दे ग. अण्णा तुम्ही काय बोलताय हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. रोहनला शोधायची जबाबदारी माझी. अण्णा, आमचं दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर. जसा तुमचा ना तसा माझाही रोहन आहे. आता तू इथे परत येईपर्यंत मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहणार तुमच्यासोबत. राहू ना? हो, राहा ना, राहा. हे बघ काका, जशी तुझी इच्छा. इन्स्पेक्टर विजय, कसं काय चाललंय? ठीक चाललंय सर. भोसले साहेब, सर, केसमध्ये काही सुधारणा? सर, आपण जी अण्णा दीक्षितांच्या घरावर पाळत ठेवलेली होती त्यातनं एक सुगावा लागलाय सर. ती रश्मी जी आहे ना, ती हल्ली अण्णांकडेच असते सर. अच्छा, हालचालींना वेग आलेला दिसतोय. सातव सर, अहो बघा ना, त्या रश्मीची अण्णांशी साधी ओळख देखील नाही आणि ती चक्क अण्णांच्या घरात राहते. इंटरेस्टिंग. बर, म्हणजे आता कुठं सुरुवात झाली आहे? पण ही रश्मी तिथं राहून नेमकं करते तरी काय? भोसले साहेब, तेही कळेल. गुड मॉर्निंग अण्णा. गुड मॉर्निंग रश्मी. हा तुमचा चहा. थँक्स. कमी साखरेचा आहे. आणि ह्या तुमच्या गोळ्या. अगं पण आता मला कसं कळलं ते विचारू नका. घ्या. राहिलं बाई, राहिलं. काय रश्मी, घरात स्त्री असली की काय होतं, घराचा कायापालट कसा होतो मला कल्पना आहे त्याची. रश्मी, आज दुपारच्या जेवणाचा डबाच आपण मागवूया. नको, जेवणाचं मी बघते आणि बाकीचं काय करायचं तेही मी बघते. तुम्ही आराम करा. ठीक आहे? ठीक आहे. आप अन्ना है क्या? हाँ, मैं नया दूध वाला हूँ. नया? वो कहा है, हमारा चाचा है ना, दररोज दूध लेके आता था, उसकी जगह मैं आया. वो गाँव गया है. अच्छा, मैं भांडा लेके आता हूँ. भांडा नहीं, बर्तन लेके आओ. हाँ भैया, बर्तन लावत है. ठीक है भैया. हाय कमी है. प्लास्टिक, बूट, डबा, बर्नल, बाटली, बॉटली, खिललिंग 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 खिललिंग
क्लिंग 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 क्लिंग। अरे क्या है क्या है? चल नमस्ते सर। हाँ क्या है? भंगार वाला हूँ साहब। हाँ वो तो दिखाई दिया। पुराना डब्बा बाटली, हाँ पुराना बर्तन, हाँ घर में का वेस्ट चीज, हाँ लेकिन एकदम बेस्ट चीज। हाँ प्लास्टिक बूट डब्बा बर्नल बाटली। ए देख एक मिनट, सुबह से धंधा नहीं ना साहब, कुछ दो। अरे मेरे घर में कुछ नहीं है। हाँ? ऐसे कैसे हो सकता है साहब? हाँ। इतना बड़ा घर और भंगार नहीं। अरे मैं खरच सांगता हूँ तेरे को, मेरे घर में कुछ नहीं है। देखो साहब, हाँ दारू पीते हो दारू, हाँ दारू पीते हो तो बाटली होगी, दूध पीते हो तो भी बाटली होगी। दोनों नहीं है, दोनों नहीं है ना, तो दवा की बाटली तो होगी। जो भाई भंगार वाले, हाँ? घर में द होना जरूरी है क्या? यानी कि दवा, दारू, दूध जरूरी है? देखो साहब, हाँ कभी ना कभी नहीं तो कभी ना कभी जब इंसान भंगार हो जाता है तो इन सब चीजों का क्या? बराबर है, बराबर है। भंगार वाले तुम एक काम करो, हाँ? इंश्योरेंस एजेंट बन जाओ, बहुत तरक्की करोगे। हाँ जाने दो साहब, फिलहाल एक काम करो, हाँ। एक डब्बा दे दो, डब्बा। अरे नहीं है भाई। नहीं तो एक काम करो, हाँ। ऐसी बाटली क्या, ऐसी बाटली, ऐसी बोतल? अरे नहीं है नहीं है नहीं है, नहीं है नहीं। तो होगी तो दे दो ना। हाँ ठीक है देता हूँ, चल जा जा पी जा। फिर कब आऊं? फोन करके बुलाता हूँ ना तेरे को। फोन करके? हाँ ओके। चल जा, जा। प्लास्टिक बूट डब्बा बर्नल बाटली बाटली बाटली। सँडी, कालच रश्मीशी फोन झाला, तिला अजून हिरे सापडले नाही. अरे मग आता काय करायचं? हिरे घरातच असतील रे. रॉबिन, भूषण, एक गोष्ट लक्षात घ्या, रश्मी ही अण्णांना अनोळखी आहे, त्यामुळे तिच्या तपासाला मर्यादा पाडतायत. एक गोष्ट मात्र नक्की आहे, हिरे घरातच असतील. अरे आपण तिला अजून थोडा वेळ दिला पाहिजे. अरे अजून किती वेळ द्यायचा? अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये, तो बबलू भाई माझ्या मानगुटीवर बसलाय, त्याला काय सांगू मी? एक मिनिट, मग आपण सगळेच रोहनच्या घरात घुसूयात, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. हा ते शक्य आहे. अरे पण आपण घरात घुसायचं कसं? आयडिया. डन. ओके डन. That's it. काय ग रश्मी, कसल्या एवढ्या विचारात हरवलीस तू? काही नाही, एक विचार करत होते. कसला का? अण्णा तुम्ही रागवणार नसाल तरच सांगते. बरं नाही रागवणार, सांग बोल ना. अण्णा पुढच्या आठवड्यात रोहनचा वाढदिवस आहे, म्हणून रश्मी, रश्मी त्याची कल्पना आहे मला, म्हणून काय? म्हणून आपण एक मोठी पार्टी करूयात वाढदिवसानिमित्त. पार्टी? रश्मी अगं काय बोलतेस काय तू? हे म्हणजे रोहन इथं नसताना? हो अण्णा, आम्ही दरवर्षी सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो, मग रोहनचा का नाही? निदान ह्या दिवशी तरी तो आठवणीने परत येईल, मला आशा आहे. अगं पण अण्णा मला समजतंय की तुम्हाला माझं बोलणं विचित्र वाटेल म्हणून, पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मी नाही राहू शकत रोहनशिवाय.
कदाचित तो ह्या निमित्ताने तरी परत येईल असं वाटतंय. रश्मी बेटा, तू म्हणतेस ते खरं आहे. रोहनने मला सुद्धा वचन दिलंय, त्याच्या प्रत्येक वाढदिवशी मी तुमच्याजवळ असेन. बघा, झालं की नाही आपलं एकमत. मग काय करू? काय करू म्हणजे करूयात पार्टी आपण. मी लागतो तयारीला. अजिबात नाही, तुम्ही काहीही करायचं नाही. अगं पण सगळं मी बघते. आणि आमच्या मित्रमंडळींना सुद्धा बोलवते, त्यांना खूप बरं वाटेल. चालेल? चालेल ना, चालेल. अगं सगळ्यांना फोन करून बोलवून घे. रोहनचा वाढदिवस आपण धूमधडाक्यात साजरा करूया. हॅलो, अण्णांची परवानगी मिळाली आहे. हो, सगळ्यांना सांग. आपल्याला काय ते त्याच रात्री करायला हवं. ठीक आहे, ठेवते. सलाम साहब, सलाम साहब, आओ क्या? सलाम सलाम. अरे अभी तो आया है ना. हाँ, मेरे पास क्या काम है? मैंने महीने का पगार तो दे दिया है. वो तो दिया साहब, फिर एक दूसरा काम है साहब. मैंने पहचाना नहीं. कैसे पहचानोगे साहब? हम यूपी से आया ना सीधा. चंगू सिंह, उसका भाई मैं मंगू सिंह. मंगू सिंह? हाँ. बोलो क्या काम है? साहब एक खत लिखना है साहब, खुशहाली का घर में भेजना है. आप जरा लिख के देंगे? लिखना अभी कि मैं अच्छी तरह से इधर हूँ अभी. अच्छा. अभी हमारे चंगू सिंह पहुँच गए क्या उधर गांव में? और बच्चे कैसे हैं? बच्चे कैसे हाँ, हैं? मैं आ जाऊंगा जल्दी. मैं जल्दी आ जाऊंगा. हाँ, सबको सलाम. सलाम. हाँ, हमारे बच्चा कैसा है? लिखा लिखा. ठीक है. बीबी हो गया? हाँ, हो गया सब हो गया. ये ले सब. और थोड़ा सा. नहीं, अभी मुझे बहुत काम है. क्या है, आज मेरे बेटे का बर्थडे पार्टी है. चल अभी जा. चल. अच्छा. चल. हाँ, सलाम साहब. हाँ, सलाम. चल. हे पहा, अण्णांच्या घरी आज पार्टी आहे. रोहनच्या सर्व मित्रमंडळींचा सहभाग आहे त्याच्यामध्ये. आजची रात्र आपल्याला खूप महत्त्वाची आहे. जे काही होईल ते आजच होईल. ठीक आहे सर. सो बी अलर्ट. 40 कोटींच्या हिऱ्यासहित आरोपींना आपल्याला रेड हँड पकडायचं. ठीक आहे. येस सर. आता माझा प्लॅन ऐका. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अरे कोण रे तू? गेले अण्णा. गेले. सर. अण्णा गेले. अहो हा तर बाबू, अण्णा गेले. अण्णा दीक्षितचा नोकर तू. अरे हो, चल. गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. सर. हा बाबू, अण्णा दीक्षितचा नोकर वेडा झालाय. गेले अण्णा. अण्णा गेले. अण्णा गेले. गेले अण्णा. गेले अण्णा. गेले अण्णा. गेले अण्णा. गेले.